डोकं असं भन भन झालं, असं डोकं दुखायला लागलं माझं डोकं. अहो एवढा एवढा जीव आहे, कुठं कुठं जाणार आहे ते जीव? हा, कोणाच्या लग्नाला जाणार आहे का, कोणाच्या साखरपुड्याला जाणार आहे आणि कोणाच्या घरभरणीला जाणार आहे? हा, आता हे नवीनच आलं बोरनानं. पहिलं होतं का ते बोरनानं? बोर घ्या, त्याच्यात चॉकलेट टाका आणि बोराने आंघोळी घाला त्या लेकराला. कोण लेकरं मोठी होत नाही तशी? अहो कामानी राहिले ना तुम्हाला काही काम, स्वतः बेजार होत्या लोकायला फोन करून बोलली बोर नाही बाई या. नाही आलं तर तिकडून टोक नाही, तुला काय वेळ भेटला नाही का? आणि तुला काय गरज नाही राहिली, आता संपलं ना आता. हा, काही बोलायची गरज आहे का? नाही आली, विषय संपला. पण असं खाजून वाऊदन आणायची हे ना तुमची खरंच. कुठं कुठं जाणार ना, आल्यावर म्हणते का कसा झाला प्रवास, काय झाला? त्याच्या नांद. आणि हे वर्ष श्राद्ध लॉकडाऊन मध्ये नाही का लोक मेले, हा त्याचे केले का वर्ष श्राद्ध केले का, दावं केलं का, राख केली? हा, मग ते उठून बोलले काय, ते मळे उठून बोलले मग वर्ष श्राद्ध काऊन नाही केलं, मग काय म्हणते दावं काऊन नाही केलं म्हणले ते? काही नसतं राहत. पण हे सगळ्यांनी या मान्य आहे करावं लागतं. पण एवढं बी काय चिडचिडपणा करायचं नाही. आली बुवा काहीतरी प्रॉब्लेम असन, काही काम असन, पण नाही. कोणाच्या लग्नाला नाही जा, कोणाच्या घरी जर पाहुणे यायचे असले तिथं आपण नाही म्हणा. हिला काय पुरीचं लग्न करणं नाही का? अहो करीन का होईन ना तिचं, तिला बी तेव्हाच टाइम येणार आहे ना. पण बोलून काय दाखवते तुम्ही? काही गरज पडली का? हा, तुम्ही बी तर आमच्या सारखे होते तेव्हा असेच बोलत होते. तुम्ही का घर सोड? हा, आम्हाला कळतं ना काय करणार आहे ती, कुठं कुठं जाणार आहे. अवघड झालं बाबा, डोक्यामध्ये किडे पाडायची वेळ आली ना. अहो संसाराला कमी पैसे लागू राहिले, हिंडा फिरायला जागा लागू राहिले. 1000 रुपये आयर करणं लागलं, अहो 2000 आयर करणं लागलं. अहो दबाव खाली माणूस पैसे वाटीतच राहत, घडीचा भरोसा नाही. अशी बसेल तर अशीच गचकन मरण. ताण देऊ 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 आता ही 2 पत्रिका येऊन पडे. होईन का जाणं, मी तेच विचार करू राहिले. नाही जाणं झालं ना, फोनच येत नाही आम्हाला. फोन येत नाही, समोर दिसले बी ते तर बोलणार नाही आम्हाला. कायच करा बाई, डोकं खाजू राहिलं मायावाला. आता नवऱ्याला म्हणलं जा, नवरा म्हणतो तू जाय ना, तू जा. नवऱ्याला बी मी सोपीच वाटते. घरी भाकरी कोरड्यास करू का, लग्न कार्याला जाऊ, घरातला आवरू का, ड्युटी करू? सोपं आहे का एवढं? माझे छोटे 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 लेकर आहे, कसं कळत नाही काय नाही. माझ्या नवऱ्याला तर काहीच घेऊन देणे. असं वाटतं कुठेतरी चालल्या जा देवा धर्माच्या ठिकाण. बात सही आहे. अवघड झालं. अहो माझं म्हणणे, लग्न कार्यात फोन केले आले, म्हणजे कोणी आलं नाही आलं समजून घ्यायचं, नसन आलं बुवा. पण एवढं टॉर्चर करणं. आताच परवाच्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता. हा, तिनं स्टेटस ठेवलं होतं बर्थडे, तिच्या नवऱ्याने ठेवला असं किंवा मुलांनी ठेवला असं स्वतः स्टेटस. तर आपण ठेवत नाही, जसं बर्थडे असला तर. माझा बर्थडे असला तर मुलगा ठेवतो. तर मी म्हणलं हॅपी बर्थडे सुनीता, रिप्लाय थँक्स केलं. पण मी फोन केला उचल्याने नाही. म्हणलं हिचं काय झालं गाड्या, तिथं घरी गेले. म्हणलं फोन उचल्याने नाही, तू काय झालं तुला? म्हणे काही नाही झालं, काय होणार आहे म्हणे मला. म्हणलं आज कोण बोल राहिली इथं? म्हणे माझे फोटो नव्हते तुझ्याकडे. म्हणलं कशाला ग, सोयरीक पाहिजे म्हणे बर्थडेचे फोटो कोण नाही ठेवले म्हणे स्टेटसला. मी लावला डोक्याला हात. मी म्हणलं बाई बर्थडेचे स्टेटस नाही ठेवलं म्हणून तू एवढी फुगली का? तर म्हणे मग तुला ठेवता नाही आले का? मला बोलू नको म्हणे, जाय म्हणे तिकडे. म्हणलं बरं बाई, आता 1-1 वर्ष कमी होऊ राहिलं का वाढू राहिलं पुढं? काय बर्थडे सेलिब्रेट करायचा? माणूस जन्माला आला, एक दिवस मरणार आहे. ते नाही बर्थडे सेलिब्रेट करायचं. अगं म्हणलं तुला बर्थडे विश केला, सगळ्या गोष्टी केल्या, तिनं फोन बंद केला. मग डोकं बंद करणार नाही माझ्यावाला खरंच. इकून तिकून इकडं तिकडं जा, साखरपुड्याला लग्नाला घरी जर असं स्वयंपाक पाण्याची दैन झाली, घरचे बी चिडचिडपणा करत. अहो एका बहीनं कसं करायचं? हा, थोडं बरं असलं, पैसा अडका असला तर सगळं धोकून जातं. गरिबी ही लय वाईट चीज आहे. बात सही आहे. हा, समजून घ्यायचा थोडं. पण तसं नाही, हे आला ना ती आली नाही, तिचं असं झालं, तिचं फलन झालं. अहो एखादा व्यक्ती आपल्यात नसले तिची चुगली चालू करते तुम्ही. म्हणते आम्ही लय सभ्य कायचे, त्याचीच लाडू खाते आणि त्याचीच काय म्हणते सरी वळी त्या तुम्ही.
बोलायला नका लावायचं. चालूच राहतं लग्न कार्य, पण काही दम सबुरी काही चीज आहे की नाही. काय म्हणते एकाच वर्षी चार 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 पाच पाच लग्न. मागच्या वर्षी ते एक लग्न नव्हतं आम्हाला. डोक्यात ताण आला माझं म्हणून डोकं दुखू लागलं माझ्यावर.